धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू माय लॉर्ड. मोकळा देवाला धन्यवाद. थँक्यू फादर. थँक्यू ग्लोरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी. ग्लोरी फादर. ग्लोरी जीसस. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. थँक्यू जीसस. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो बड़ा है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो बड़ा है. उपकार किए हैं तुझ पर, जब तूने नहीं जाना, फिर भी गले लगाया, क्योंकि यीशु बड़ा है. उपकार किए हैं तुझ पर, जब तूने नहीं जाना, फिर भी गले लगाया, क्योंकि यीशु बड़ा है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो बड़ा है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो बड़ा है. विश्वासहीनता तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु बड़ा है. विश्वासहीनता तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु बड़ा है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो बड़ा है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो बड़ा है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो बड़ा है. क्योंकि वो बड़ा है. क्योंकि वो बड़ा है. हालेलुया नबी. हालेलुया. यस लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. ओरी बामा शेखेरी अंदर मगम बखर रबसे. हे बाबा, तुम्ही आम्हावर दया केलेला देव आहे राजा. छातीला चिटकवून गेलेला बाबा तुम्हीच आहे बाबा. विश्वासहीन असताना विश्वासामध्ये आज बलकट केलेला बाप तुम्हीच आहे राजा. धन्यवाद तुमच्या अद्भुत प्रीती, कृपा आणि दयेसाठी राजा. तुम्ही केलेले, करत असलेले, करणारा प्रत्येक गोष्टींसाठी धन्यवाद बाबा. धन्यवाद धन्यवाद. डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या अखंड सर्वकालिक आशीर्वादासाठी धन्यवाद. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद. Jesus. गेल्या 11 महिने सांभाळला बाबा. अद्भुत रीतीने सांभाळला राजा. प्रत्येक क्षेत्रामध्ये कृपा पुरवला बापा. हे नवीन महिना तुम्ही आमच्या जीवनामध्ये दिलेला असता प्रभूच्या गौरवासाठी बापा. मग प्रत्येकाच्या जीवनात तुझं नाव उंचवलं जाऊ दे. उंचवलं जाऊ दे बाबा. पवित्र आत्मा डॅडी आम्हा प्रत्येकाला पुन्हा एक बार तुमच्या हातात आम्ही समर्पण करतो. तुम्ही बोला, तुम्ही बोला बाबा. आज पुन्हा एक बार बोला आणि प्रत्येकाला आशीर्वादित करा राजा. जे कोणी व्हिडिओ बघतील बाबा त्यांच्या जीवनामध्ये एक संजीवनी होऊ दे. महान कार्य होऊ दे. महान कार्य होऊ दे. अश्रू पुसले जाऊ दे बापा. जखम बरं होऊ दे
आहे बाप्पा, जे न संपणारा ना विसरणारा जे दुःख आहे त्याला उपसून फेकून द्या राजा, फेकून द्या बाप्पा, फेकून द्या. का तुम्ही चांगला आहे, तुम्ही चांगला आहे, तुम्ही सर्व काही चांगलं केलेला भाग आहे. म्हणून तुम्हालाच बघून जगण्यासाठी प्रत्येकाला कृपा द्या, शक्ती द्या, सामर्थ्य द्या राजा. स्वतःला तुमच्या हातामध्ये समर्पण करून तुम्ही आम्हाला चालवा म्हणून प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू डॅडी. वर्शिप गॉड. थँक्यू लॉर्ड फादर. हालेलुया, हालेलुया. खरं परमेश्वर फार चांगला आहे प्रियानो. ज्या मी म्हटलो हे बरे मन प्रभू की तू आराधना कर, देवाची आराधना कर. हालेलुया. स्वतःची नाही, दुसऱ्यांची नाही, देवाची आराधना. त्या लेकरासाठी कोटी कोटी धन्यवाद. बघून मला खूप आनंद वाटत आहे. मला त्याची एवढी आठवण येत होती, कंटिन्यू मी प्रे करत होते त्याच्यासाठी. आधी आल्याच नाही बाबा, त्याला इतकी स्माइलिंग, इतकी छान आहे, पूर्ण बरेच ना बाळ. प्रेज गॉड. हालेलुया. देव खूप चांगला आहे. मरणातून जीवनामध्ये लेकराला देवाने आणलेला आहे. शत्रू त्याचं जीवन घेण्यासाठी प्रयत्न करत होता, पण देवाने म्हटलं जग, तुला कुठल्या लोकांसाठी नाही, माझ्यासाठी जगायचं आहे. हालेलुया. ते लेकराला त्याला बघून मला खूप आनंद झाला. पण मी त्याचा पूर्ण त्याचा दातच दिसायला मला आले, पण किती छान स्मेल द्यायला लागली. हालेलुया. किती आनंदाची गोष्टी आहे. बघा असं असते, एखादा व्यक्ती दुःखीत आहे त्यांना आणणे, आता त्याचा प्रतिफळ कोणाला सिस्टरला जाणार, त्याच्याकडून ती रडून त्यांनी घेऊन आल्यात, त्याला आशीर्वाद आहे त्याच्यासाठी. हालेलुया. लेकरू पण वाचली, देवाच्या राज्यामध्ये पण जय जयकार होत आहे. त्यांनी पण आनंद, आम्ही पण आनंद. हालेलुया. वचनामध्ये जाऊया. आज आपण विशेष वचन आहे. मी आता मला वाटते 2-3 आठवड्यापर्यंत असेल या सीझन मध्ये क्रिसमस काय आहे त्यावर थोडक्यात तुम्हाला सांगणार. फराळ करायचं, ड्रेस घालायचं याबद्दल नाही बोलत. हालेलुया. मग तुम्ही सांगत असे सिस्टर डोनट कसं करायचं शिकवत नाही किंवा डेकोरेशन कसं करायचं शिकवणार आहे वाटतं. नाही नाही नाही. हालेलुया. रिझन फॉर क्रिसमस, नाताळाचे कारण काय आहे. हालेलुया. कारण काय आहे. येशूच कारण आहे. फास्टिंग येशूच कारण आहे क्रिसमससाठी. आणि आपण बघूया लूक शुभवर्तमान 1 अध्याय 49 वचन. लूक 1:49. लूक 1:49. लूक 1:49. हा. कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महान कृत्ये केली आहेत. आमेन. आमेन. पुन्हा एक बार. कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महान कृत्ये केली आहेत. हालेलुया. हालेलुया. कारण जो समर्थ आहे तो माझ्यासाठी अद्भुत कृत्य केलेला आहे. करणार नाही. हालेलुया. करणार नाहीये, केलेलं आहे. डिक्लेरेशन झालेलं आहे. जो समर्थ आहे, जो शक्तिमान आहे, तो माझ्यासाठी अद्भुत कृत्य केलेला आहे. हालेलुया. म्हणून देवाला मी धन्यवाद दिले पाहिजे. देवाने आमच्या जीवनामध्ये महान कार्य केलेला देव आहे. निराश व्हायचं नाही. जे झालं नाही ते बघून रडत बसण्यापेक्षा जे झालं त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. जे झालं त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. कारण काय म्हणतो, ज्याला धन्यवाद द्यायची सवय आहे त्याला देव बाबा भरपूर द्यायला लावतो, भरपूर. कारण त्याला हॅबिट आहे. आणि धन्यवाद हा सैतान हरतो, तो घाबरतो. धन्यवाद आम्ही जेव्हा देत असतो सैतान घाबरतो. कारण जेव्हा येशू जगामध्ये म्हणजे जन्माच्या वेळेला पण काय होतं, स्वर्गलोकी देवाला गौरव, पृथ्वीवरील लोकांस शांती वा प्रसाद. प्रसाद म्हणजे देणारा प्रसाद नाही, आम्हावर प्रसाद आहे. हे डिफरन्स आहे. समजायला का. जगात कसा असतो, त्यांनी अमुक अमुक गोष्टींना अभिषेक करतात, आमचा बाबा आम्हाला अभिषेक करतो. डिफरन्स माहिती ना. मी ज्यावेळी पूर्वी पूजा करायची त्यावेळी मी असं करायचं, शनिवार आलं एक ताटात त्याला ठेवायचं, दूध बीध घालून त्याला धुवायचं. आमच्या घरात त्याला धुवायचं सगळं. हा. मग त्याला सगळं करून पुसून बिसून सगळं, तर दूध पडलं किती वास येते. हा. मग ते सगळं धुवून बिवून त्याला उचलून आणि परत ठेवायचं. ते त्याच्यासाठी अभिषेक, त्याला स्वच्छ करायला, त्याला शुभ्र करायला. पण आमचा बाबा आम्हाला अभिषेक करतो. आमचा बाबा आम्हाला अभिषेक करतो. आमचा बाबा
मंदिरात राहतो, आमच्यात वास करतो, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. काय म्हणून म्हणते, माझ्या देवाने माझ्यासाठी अद्भुत कृत्य केलेला आहे. He has done great things for me. माझ्यासाठी केलेला आहे. हॅलो, आनंदित आहे का हो? जरा काहीतरी माझ्यासाठी अद्भुत गोष्टी केलेला आहे. लक्षात घ्या, जे तोडक्या गोष्टीमध्ये उल्हासित होतात, खुशी करतात, त्यांना देव महान आणि महान गोष्टी दाखवतात. नाथानेलला देवाने काय म्हटले? नाथानेल काय म्हटला? आला, पहिला काय विचारला? नाझरेतातून काय निघेल काय चांगलं? ते म्हटलं ये आणि बघ. येशूने काय म्हटलं त्याला? बघितलं, अरे ज्याच्यामध्ये कपट नाही तो तूच आहे. नाथानेल म्हणून हाक मारला, तुम्हाला कसं माहित नाही? मी तुम्हाला पहिल्यांदा बघतो, तुम्ही मला कसं ओळखता? देवाने काय म्हटले? ज्या झाडाखाली तू उभा होतास तिथं मी बघितलो तुला मी तिथं बघितलो. तू इथून पुढे मोठ्या गोष्टी बघशील. काय बघशील म्हणल्या? पृथ्वीवर स्वर्ग, दोन्ही गोष्टी मध्ये जे काही गोष्टी घडणार ते तू बघणार आहेस. हालेलुया. म्हणून माझ्या देवाने माझ्या जीवनामध्ये महान कार्य केलेले आहेत. आमेन. आता कोण या गोष्टी सांगू शकतात? 1:37 वाचा. लूक 1:37, लूक 1:37 वाचा. लूक 1:37. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. देवाला काय अशक्य आहे का हो? इज देयर एनीथिंग इम्पॉसिबल टू गॉड? नाही. तो सर्व काही करायला शक्तिमान आहे. का तो माझ्यासाठी अद्भुत गोष्टी केलेला आहे? कारण तोच एक असा देव आहे, तोच एक असा राजा आहे, तोच एक असा बाबा आहे, तो सर्व काही करायला शक्तिमान आहे. त्यासाठी कुठली गोष्ट हे मी करू शकत नाही. तुम्ही म्हटलं ना, जेवणासाठी बाहेर बोलताना एक बाई म्हणते मला फिश करायला येत नाही, एक बाई म्हणते मी नॉनव्हेजला हात ठेवत नाही. पण देव तसा नाही आहे. तो सर्व काही, एकही समस्या त्याला हँडल करता येत नाही असं नाहीये. तो सर्व काही करायला शक्तिमान आहे. आम्ही बघितलं कितीतरी साक्ष, महान आणि महान गोष्टी देव आमच्या जीवनामध्ये केलेला आहे आणि करत आहे आणि करणार आहे. हालेलुया. का की लूक 1:28 वाचूया. लूक 1:28, लूक 1:28. थँक यू जीसस. लूक 1:28. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेली स्त्रिये, आमेन, कल्याण असो, आमेन, प्रभू तुझ्याबरोबर असो. हालेलुया. दिस इज द मेसेज ऑफ क्रिसमस. हालेलुया. हे कृपा पावलेली स्त्री, तुझे कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर आहे. कन्फर्मेशन राहील, येईल नाही. पहिलं काय बघितलं? देवाने तुझ्यासाठी अद्भुत गोष्टी केल्या आहेत. इथं मी बघतो देवाची कृपा तुझ्यावर आहे, देव तुझ्या बरोबर आहे. जेव्हा देव आमच्या बरोबर आहे, अशक्य ते शक्य होणार. तुम्हाला बघितले की तुमच्या लोकांना भीती वाटणार, जे पापात आहेत त्यांना, जे कोणी वाईटात आहे त्यांना तुमच्या समोर येऊ शकत नाही. त्यांना अस्वस्थ वाटणार, ते बोलू शकणार नाही, दंगा करू शकणार नाही, हसू शकणार नाही. काय केले की मेल्यासारखं ते असणार. कशामुळं? की देव तुमच्यात आहे दिसून येतो, देव तुमच्यामध्ये आहे दिसून येतो. 30 लूक 1:30, लूक 1:30. लूक 1:30. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. आमेन. आता तुम्ही काय केले पाहिजे? तुमचं नाव घ्या, स्वतःला सांगा, ए भिवू नकोस. तुमचं नाव घ्या, तुझी घाबरू नकोस. ए घाबरायचं नाही, डरने का नाही, डरने का नाही. हालेलुया. घाबरायचं नाही. बाबा स्पष्टपणे म्हणतात, घाबरू नकोस, देवाची कृपा तुझ्यावर आहे. भिवू नकोस, देवाची दया तुझ्यावर आहे. चिंता करू नकोस, देवाने तुझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. हालेलुया. हा क्रिसमस आहे, हा क्रिसमस आहे. क्रिसमस मध्ये काय काहीतरी दुसरं विचार करतात, नाही कुणीतरी नाही, आज आम्ही आहे त्या सिच्युएशन मध्ये. तेव्हा कुणाला तरी बोलले असतील, पण आज आमच्याशी बाबा
आमच्याशी बाबा बोलत आहे, तुझ्या जीवनामध्ये मी महान कार्य केलेलं आहे, मी तुझ्या बरोबर आहे कारण तू कृपा पावलेली आहे. हालेलुया. स्वतःला जागे करा. दुखी 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 चिंता लावणार. एक लक्षात घ्यायचे, जगामध्ये आनंद शोधता कधी तुम्हाला सापडायचा नाही, कधीच नाही. लई खुशी 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 करता करता काय 1 मिनिटात पंचर करतात. म्हणजे देवाकडे बघत आहे ना, कधी निराश होत नाही, कधीच नाही. काय मानत ठेवणारा देव आमचा आहे. आता का आमच्यावर कृपा झाली, का आमच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत गोष्टी करतात, का देव आमच्या बरोबर राहतात, कारण सैतानाची ना आमची पंगा सुरुवातीपासून आहे. बरोबर. उत्पत्ती काढूया आम्ही पहिला तिसरा अध्याय, उत्पत्ती 3रा अध्याय 14 आणि 15 वचन वाचूया. जेनेसिस 3:14 and 15 वाचूया. उत्पत्ती 3:14 आणि 15. हा तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, हा तू हे केलेस म्हणून सर्व ग्राम पशु व वंचर त्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खालशील. आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडतील व तू त्याची टाच फोडशील. हालेलुया. काय म्हणाले तिकडे? हा जो व्यक्ती आहे, तू असा केलास म्हणून माझी लोकांना तू माझ्यापासून वेगळं केलास. आदम आणि हव्वाला कोणी वेगळं केलं देवापासून? हा सर्पाने. आणि हा साप तेव्हा कसा झाडावर फिरायचा, झाडावरनं काढून थोडं दाखवून फेकून. कारण आता त्याला शाप दिल्यानंतर तो पोटाने घासत जातो, पहिला नव्हता. समजलं? पहिला पोटाने घासत जात नव्हता. हा त्याच्यासाठी शाप आहे. आता त्याच्यासमोर काय काय असं तो दूरच करणार. काय करतो? कचरा. ही देवाने दिलेला शाप आहे. तू असा केल्या कारणाने तुझ्यासाठी ही शाप आहे. तुझा आणि माणसाचा शत्रू वैरत आहे. पण आज जग काय करते? त्याला देव देव म्हणून पुसतात. बायबल काय सांगते? तो वैरी आहे, तो वैरी आहे. तो तुझा टाच मारतो, मनुष्य तुझा डोकं चेचतो. आहे की नाही? आज आहे की नाही? सैतान आहे. सैतान हा पहिल्यापासून प्रारंभापासून लबाड आहे, वाईट करणार आहे, फसवेगिरी करणार आहे. जसं आम्ही म्हणतो ना, चोर येतो कशासाठी? चोरी करायला, घात करायला, नाश करायला, मारून टाकायला. हा सैतान देवाच्या आणि माणसाचा जो संबंध आहे त्याला तोडण्यासाठी त्याने जे प्रयत्न केला, त्याने आपली बुद्धी वापरली, आपला कृती वापरली, आपला पैसा वापरला, आपलं ज्ञान. तुम्हाला मी दाखवतो वचनाद्वारे. लोकांना समजत नाही. सैतानाने आला, हवेला म्हटलं हे घे का 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 म्हटलं, आणि हवेने खाली गेला असं नाहीये. देवाचं वचन सांगते, हवेला देवाने जे प्रोटेक्शन मध्ये ठेवले होते त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी सैतानाने लई मोठा चतुरपणा केला, लई मोठा चतुरपणा केला. तो असा फसवला सैतानाने, असं त्याला हे केलं. बायबल ते सांगते की ज्या ज्या गोष्टीमध्ये देव लोकांना त्याच्या जवळ केले त्या त्या गोष्टीमध्ये तो आपला सुंदरतेचा वापर केला, आपल्या ज्ञानाचा वापर केला, आपला पैशाचा वापर केला, आपला बुद्धीचा वापर केला आणि मनुष्याला देवापासून वेगळं केला. समजलं? आता तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतो. एझेकिएल 28 अध्याय, एझेकिएल 28 अध्याय, एझेकिएल 28 त्यामध्ये 2 ते 6 पर्यंत थोडा वचन आपण वाचू. एझेकिएल 28 2 ते 6. एझेकिएल 28 2 पासून पुढे. एझेकिएल 28 2 to 6. मानवपुत्रा, सोरीच्या अधिपतीस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस मी देव आहे. काय म्हणतो? तुझं हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस मी देव आहे. वर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे. कुठं बसलाय? वर समुद्रात देवाच्या आसनावर मी बसलेलो आहे. पुढे पण तू देव नव्हेस, येस, मानव आहेस. येस. पुढे आपले चित्त देवाच्या सारखे आहे असं तू अवकांतोस. काय करतो? नुसतं दिखावतो, दिमाग. ते म्हणतात ना दिमाग करतात. म्हणजे मी देव आहे असं रुबाब, दिमाग करायचं, दाखवायचं, हाव आणायचं. काही नसताना पण काहीतरी आहे म्हणून प्रिटेंड करायचं, ऍक्शन करायचं. पुढे पहा,
दानिएलापेक्षा तू बुद्धिमान आहेस. कुणापेक्षा बुद्धिमान? दानिएलापेक्षा. समजलं सर्वांना? सैतानाबद्दल ते बोलाले. दानिएलासारखा बुद्धिमान कुणी नव्हते मनुष्यांमध्ये, पण इथं सांगते दानिएलापेक्षा तू बुद्धिमान आहेस. हा बाबा, हा सैतान दानिएलापेक्षा बुद्धिमान आहे. पुढे कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझ्यापासून लपवता येत नाही. पहिली पॉइंट लक्षात घ्या, कोणतीही गुप्त गोष्ट सैतानापासून लपवता येत नाही. समजलं? कोणतीही गुप्त गोष्ट इव्हन तुम्हाला सोडून कुठल्याही व्यक्तीला माहित नसणार. गुप्त गोष्ट म्हणजे सिक्रेट थिंग्स जे तुम्ही करता. पाप बरेच प्रकार होतात. झोपेत पण माणूस पाप करतो. झोपेत पण माणूस पाप करतो बरेच ठिकाणी. आणि त्याच वेळेला सैतानाला ते लोक आमंत्रण करतात. जसं मी म्हटलं, लोकांना समजते त्यांच्या बेडरूम मध्ये सैतान येऊन बायकांना रेप करतो. हे काय आहे? काय आहे? त्यांच्या घरामध्ये दार खिडकी बंद असताना हा सैतान आहे. समजायला? भरपूर लोक पापाच्या गुलामगिरीमध्ये आहे. बायबल काय म्हणते? त्याच्यापासून कुणीही काहीही गुप्त ठेवू शकत नाही. तुमचा विचार त्याला माहित आहे, तुमचं चालणे त्याला माहित आहे, तुमचं बोलणे त्याला माहित आहे, तुमचं वागणूक त्याला माहित आहे. तुम्ही काय बघता, तुमच्या डोक्यात काय फिरायला लागले, सगळं त्याला माहित आहे. म्हणून बायबल सांगते तो दानिएलापेक्षा हुशार आणि त्याच्यापासून कुणीही काही गुप्त ठेवू शकत नाही. पुढे तू आपल्या अकलेने व चातुर्याने धन संपादन केलेस. कशी? अकलेने, चातुर्याने धन संपादन. हा सैतानाकडे जग आहे. लक्षात घ्या. बनवले कोण जगाला? कधी इमॅजिन केलं का हो या गोष्टी? जगाचा मालक प्रभू येशू आहे, पण आता कोण आहे? सैतान आहे. घाबरू नका बोलायला. जग सैतानाच आहे. म्हणून जगाचे लोक त्याच्या मागे जे लागतात त्याला भरपूर पैसा मिळतो, संपत्ती मिळते, धन दौलत मिळतो, बंगला गाडी मिळतात. लक्षात घ्या. कारण येशूला बोलला ना, तू काय म्हटलं येशूला? येशूची परीक्षा केली. लूक 4 मध्ये, मत्ती 4 मध्ये काय म्हटला? एका क्षणात संपूर्ण जग येशूला दाखवला. येशूला सैतानाने अख्खं जग दाखवला. इन्स्टंट वरती घेऊन जाऊन उभा करून डोक्यावर बघ म्हणाय, सगळं माझं आहे, मला दिलेलं आहे. क्लिअर झाला आता तरी तुम्हाला? मागाशी तुमच्या डोक्यात आलं काय सिस्टर असं बोलायला जोक ते सैतानाचं आहे म्हणून? हा, येते तुझ्या डोक्यात म्हणून जो बाबा मला हळूच बोलतात काय नाही. त्यांच्या डोक्यात काय काय चालले क्लिअर कर त्याला. हा, आणि क्लिअर करून ते मला पण सांगतात ते बोल आता. तुम्हाला दिसत नाही तर आहेत. हा, डोळ्याला तुम्हाला दिसत नाही पण इथं आहेत. हालेलुया. मग इथे काय म्हणते? येशूला तो आव्हान दिला, तू माझं पाय पड, हे सगळं माझं आहे, मला दिलेलं आहे, मी तुला देतो. आज ज्या ज्या लोकांनी याची पाय पडतात, तो हे सगळं गोष्टी त्याला देऊन देऊन तृप्त करून ठेवतो. त्याला सोडून हे लोक जाऊ नाही. समजायला? हालेलुया. शुभ वर्तमान कोणासाठी आहे? गरिबांसाठी आहे. हालेलुया. शुभ वर्तमान गरिबांसाठी आहे. असं नाही की फक्त गरीब माणूस, सगळ्यांसाठी आहे. स्पेसिफिकली गरीब शुभ वर्तमान स्वीकार करतात कारण ते नम्र आहेत. लोकांना, जगाच्या लोकांना काय वाटते? यांना कायला देतात, पैसे देतात, पोस्ट लावून यांना देवाकडे आणतात. नाही, हे गरीब आहे. मोठ्या लोकांना कसं कुठं तर रपाटा बिपाटा पडलं की पळत पळत येतात येशूकडे. ती गोष्ट वेगळी आहे. कारण येशूने क्लिअर केलं, उंटाचा सुईच्या नाखेतून जाणे सोपं आहे. उंट केवढं मोठं हो? उंट असं सुईचं नाव दोरी घालून असं बघायला लागते. त्यात तो उंट जाईल म्हणजे उंट. पण धनवान व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणे कठीण आहे. आज सैतान त्याचं बुद्धी, त्याचं धन सगळं वापरून लोकांना तो टाकवत आहे आणि फसवत आहे. पुढे व आपल्या भांडारात सोन्या रूपाचा संचय केला. संचय भरपूर आहे त्याच्याकडं.
कमी नाही त्याचं तुला. आमच्या लोकांना ऑफरिंग टाकायला पैसे नसते. त्या लोकांना बंगला, गाडी, सोन्याची गाड्या, सोन्याच्या मूर्त्या किलो किलो गोठायला त्यांच्याकडे असते. काय म्हणते, संचय केला तो लोकांना लुभाडून लुभाडून, सगळ्यांकडे आक्रमण करून करून करून, सगळ्यांचा फसवेगिरी करून तो घेऊन ठेवलेला आहे. पुढे तू आपल्या अकलेच्या जोरावर हा? व्यापार करून हा? आपले धन वाढवलेस. आपल्या जोरावर व्यापार करून धन वाढवला आहे. म्हणजे हा टकवणारा स्वभाव, फसवणारा व्यक्ती, ह्याच्याकडे सगळं काय आहे, कारण हा मनुष्याचा शत्रू आहे. पण मनुष्याला फसवले, मनुष्याला आपला मित्र करून ठेवले. देवाने काय म्हटलंय, तू त्याचा पाय टाच मारशील ते तुझं डोकं फोडेल. पण आज लोक डोकं फोडायचं डोक्यावर घेऊन बसलात. त्याला बसलात की नाही, बसलात की नाही समजत नाही. जो मनुष्य पापावर आहे त्याची गुलाम आहे. जो जो पापात आहे ते त्याची गुलाम आहे. जे जे वाईटात आहे ते त्याची गुलाम. त्याला ना डोळा आहे, ना त्याला काय दिसते, ना का दयामया आहे, न वाईट आणि चांगलं त्याला सगळं माहिती. तो चतुर आहे, हुशार, पण कुणाला चांगलं करू देत नाही. कुणाला चांगलं करू देत नाही. आज कितीतरी लोक आहेत, कुणालाही डोळ्यात काय म्हणतात ना, दिसत नाही की कोण आहे काय आहे. आज मुली बाबाकडे सेफ नाही आहेत का? स्वतःची मुली बाबाकडे सेफ आहेत का? ज्या बाबाने जन्म घातला त्या मुली त्या बाबाकडे सेफ नाहीये. कोण करतात त्या गोष्टी? कोण करतात? सैतान. त्याची वासना. ज्या बाबाने आपल्या बाळाला असं घेऊन लहानपणापासून सांभाळायला, बाबा तेच त्याला वाढत असताना बघतो, म्हणतो की माणसं आहे, मला पाहिजे. काय विचार करा, सैतान एवढा वाईट आहे, एवढा क्रूर आहे. त्याला ना बुद्धी आहे, त्याच्या बुद्धीत आहे सगळं वाईटासाठीच आहे. तुम्ही जगामध्ये पण बघा, जे लई चतुर असतात ना, ते ज्ञानीमध्ये खंडीत हुशारीने काय काय वाईट करतात. बघितलं तुम्ही? लई डोकं चालते काय लोकांचं वाईट करण्यासाठी. काय प्लॅन बोलतात, काय स्कीम करतात. समजते म्हणजे काही पसतील समजणार पण नाही. बोलायला सत्य बोलायला काय सत्य नसते, स्कीमच असतात, ती फसवेगिरी. आणि जो चुकतो ते बोलण्यामध्ये लई चतुर असतो. समजायला? जो चुकतो, पाप करतो, तो बोलण्यामध्ये लई चतुर. काहीतरी गुडगुडू गुडगुडू अडुडुडू असं म्हणून काय काहीतरी करून आम्हाला फसवतो. सैतान त्यातला आहे. दानियेलपेक्षा हुशार, ज्ञानाने चतुर. आणि याला देवाने कशी बनवलं माहिती? पुढचं वचनाचं, ह्या तुझ्या धनाने तुझे हृदय उन्मत्त झाले आहे. यास्त प्रभू परमेश्वर म्हणतो, आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असं तू आवडतोस. बघा काय म्हणतो, मी देवासारखा आहे. लय मोठा आहे. तुम्हाला म्हटलंय ना, पृथ्वी देवाची पदासन आहे, स्वर्ग देवाचं सिंहासन. एवढा मोठा देव. आता देव इथं बसला, देव इथं बसला. समजा देवाचं वरती हा सैतान त्याचा पंख घेऊन असं देवाला झाकायचा, आणि त्याच्या पंखाने देवाला हवा करतात. ही रियालिटी आहे. बायबल आहे, क्रिएशन आहे, कुठला पिक्चर नाही आहे. बायबल सांगतं, बायबल मध्ये एक गोष्ट खोटं नाही आहे. असल्या ठिकाणी बसलेला आता वाटतो ना, देवाचं डोकं इथं आहे, मी वरती आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी देव आहे, मी देव आहे. ज्यावेळी त्या डोक्यात हा विषय आला, तोपर्यंत तो चांगला होता येण्याआधीपर्यंत. जेव्हा आले त्याचं काम संपलं. हालेलुया. 12 पासून आपण वाचूया. 12 पासून वाचा. यशकेल 40:12 पासून. हा. मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करू त्याला सांग, हा. प्रभू परमेश्वर म्हणतो, हा. तू पूर्णतेचा मुद्राच आहेस. काय? पूर्णतेची परफेक्शन. सैतानामध्ये एकही कमी नाहीये. पूर्णतेचा मुद्रा आहेस. मुद्रा म्हणजे काय? स्टार. पहिल्यांदा ऐकलं ना लोक बघायला, काय सांगायला सिस्टर, क्रिसमस म्हणतो सैतानाचं एवढं सिरियसली का बोलवलंय? समजून घ्या, का क्रिसमस आलं, क्रिसमस का आलं, हा असंच वाटलं ना. येस, क्रिसमस का? व्हॉट इज द रिझन बिहाइंड अ क्रिसमस? क्रिसमस करण्याचे कारण का? हा परफेक्ट पूर्णत्वाचा मुद्रा. हा
त्याच्यामध्ये कमीपणा नाहीये. दानिएलपेक्षा हुशार, बुद्धीने, ज्ञानाने, स्मार्ट, सगळ्यात एकदम चतुर. पुढे तू ज्ञानपूर्ण हा व सर्वांग सुंदर आहेस. बाबा कसं आहे हो? ज्ञानपूर्ण आणि सर्वांग सुंदर. मग म्हटलं ना, आमचे लोक सैतान म्हणले की काळे काळे कपडे घालायचे, शिंग लावायचं, शेपूट लावायचं. आमची लोक काय करतात ना असंच. तुम्हाला काय दिसते शेपूट? सैतान म्हणलं कसं वाटते? काळा काळा आला, दोन शिंग आल्या, काळे कपडे घातले, शेपूट आलं, नो सैतान नाही. बायबल काय सांगते? पुन्हा एक बार रिपीट करते, वाच. मानवपुत्रा, हा सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, हा प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस. हा तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. हा पुढे देवाचा भाग एदेन यात तू होतास. अला, पुष्कराज, हिरा, रत्न, हा गोमेद, यास्पे, नीलमणी, हा. काचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. हा खंजिऱ्या व बासऱ्या याचे कसर तुझ्या इथे चालत असे. हा तुला निर्मिले त्या दिवशी त्याची योजना झाली. तू पाकर घालणारा अभिषेक तर करू होता. समजलं? पाकर घालणं असं करणारा पाकर, बाबाला पाकर. बाबा बसलेले, बाबाच्या साईडला किंवा बाबावर बसून आमचा पाकर घालायचा. हा मी तुझी तशी योजना केली होती. कोणी केले? देवबापांनी योजना केली. हा तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. हा तो अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असत. हा तुला निर्माण केलेल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत हा तुझी चालचलणूक यथायोग्य होती. हा तुझा व्यापार मोठा बस असल्यामुळे बस बस. काय सांगते बाहेर या ठिकाणी? हा अति सुंदर, पूर्णत्वाचा मुद्रा, परफेक्शनचा स्टॅम्प, ज्ञानाने परिपूर्ण, सुंदर, जेवढ्या प्रकारचे जे काय म्हणतात ना, मोत्या, हिरे बिरे, काय काय एक पण नाही असं नाही, ते सगळे त्याच्या अंगावर होते. त्याच्या अंगावर सगळं. म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, त्याच्यात होते. कारण तो वर्शिप लीडर होता, तो गाणं म्हणणार होता देवासाठी. कॅन यू इमॅजिन? किती महत्वाचं आहे. देवाने त्याला असंच बनवलंय. काय एवढं घमंड आलं त्याला? घमंड त्याला एवढं का आलं? मी देवापेक्षा श्रेष्ठ आहे, मी देवापेक्षा महान आहे, मी काहीतरी मोठा आहे. हा घमंड त्याच्यामध्ये येण्यासाठी कारण हाच आहे. कारण बायबल म्हणते देवाने त्याला तसं बनवलंय. सगळं उत्तम असं गोष्टी त्याला परिपूर्ण असं देवाने बनवले. आणि देवाच्या पवित्र डोंगरावर तो होता. डोंगरावर बाबा बसले, बाबा उभा आहे. आता बाबाच्या डोक्यापेक्षा तो मोठं डोकं वर गेलं. पाकर घालायला डोकं वर गेले, पाकर कसं करणार? हा बाबा बसले. मग ह्यो आपला पंखारी म्हणजे एवढा हँडसम, त्याचं गाणं, त्याचं म्युझिक, त्याची सुंदरता, त्याचं परफेक्शन, देव मोहात पडले त्याची. ते बघितला, याच्या अंगात कपट आले, याच्या मनामध्ये वाईट आला, याच्या मनामध्ये ईर्ष्या आली, याच्या मनामध्ये वाईट आला. म्हटला मी देवापेक्षा श्रेष्ठ आहे. बायबल काय सांगते 15 मध्ये, जोपर्यंत त्याच्या मनामध्ये ते खडूपणा, ते वाईट विचार आला नाही, तोपर्यंत परफेक्ट होता. तो एदेन बागेत होता. समजले? एदेन बागेत होता. जेव्हा चुकीच्या मनात आलं, देवाने वर्ण फेकली. आता बरोबर लक्षाला हवा कुठं आहेस? कुठं आले? बसली. हा बरोबर. आता ह्या माणसांमध्ये, सैतानामध्ये जे एनिमिटी, जे शत्रुत्व निर्माण झाले, ह्याला नष्ट करण्यासाठीच येशू ख्रिसमस आले. हालेलुया. का आले येशू? त्याचं कृत्य नष्ट करण्यासाठी. डायरेक्ट क्रॉसवर येऊन काय करू शकत नाही ना. बाळासारखं जन्माला पाहिजे, बाळासारखं आलं पाहिजे. नवीन लेकराला खूप मोठं काहीतरी त्याला मिळालं नाही ना. बरोबर आहे ना? माहित होते क्रिसमस काय आहे. सगळ्या क्रिसमस मध्ये एकच वाटते, क्रिसमस ट्री, सॅन्टा क्लॉज. सॅन्टा क्लॉज बिचारा, ऍक्च्युअली तो माणूस लय चांगला होता. त्या जगाने त्याला पाप करून टाकले. सॅन्टा क्लॉज एक माणूस होता, त्यानं गरिबांना वाटायचं.
जे गरीब मुलं आहेत ज्यांना आहे ना त्या लोकांनी गिफ्ट वाटायच्या, तसं तिने करायच्या. ज्यांना सगळ्यांकडे नसतं ना करायला. क्रिसमस आला की लई लोकांना टेन्शन येतं, कपडे काय घ्यायचं, घर कसं करायचं, फराळ काय करायचं, लोकांना टेन्शन येतं. मग ज्याच्याकडे आहे त्यासाठी बोलले बरे ते करतात आरामात, ज्याकडे नाही त्यांना टेन्शन. मग ज्यांनी करू शकत नव्हते त्या गरिबांसाठी म्हणून त्या माणसांनी काय काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जाऊन ते लोकांना वाटायचे. मग जगाने काय केलं, यो बाबा लई चतुर आहे ना, आताच बघितलं ना, लई हुशार आहे तो. मग तो कसं सांगणार यो माझा डोकं चेचायला आलं म्हणून? सांगेल का? हा सांगेल? समजा रे पाठीमागच्या लोकांना येशू क्रिसमस साठी माझं डोकं चेचायला म्हणून मर्याच्या पोटातून आला सैतान सांगेल का कुणाला? किंवा नाही सांगत. हे काय केलं असं तुम्ही जाऊ नका इकडं वळा. सॅन्टा क्लॉज जिंगल बेल सगळे जिंगल बेल करायला. रिअल क्रिसमस गेलो बाजूला. आता सगळ्यांना सॅन्टा क्लॉज येतात, गिफ्ट देतात. अरे हे मोठा गिफ्ट येशू आहे, जगासाठी मोठा गिफ्ट येशू आहे. त्याला विसरला लोकांनी. हा सैतानाचा बसवी गेली. तो म्हणतो ना सत्य लपून ठेवतो आणि फसवतो लोकांना. मग एवढं इझिली त्यानं फसवलं. म्हणतात ना तो ज्ञानामध्ये परफेक्ट आहे, दानिएलापेक्षा हुशार. दानिएल तर याच्यापेक्षा आतापर्यंत दानिएल काय काय केलं असेल ना. दानिएल एक लिमिट होता, छोटी मरण होतं. याला काय नाही, राज्य करायला लागले. त्याचं सिद्ध करून ठेवलेलं जजमेंट ऑलरेडी झालेलं आहे सैतानाचं. नरक देवाने त्याच्यासाठीच बनवले ऑलरेडी देवाने. आणि जाता जात एकटं गेलं नाही, सैन्य घेऊन गेला. बुद्धिमान ना, हे माझ्याकडे एवढं आहे बघ, किती बघ अंगभर मला तुला देतो, हे माझ्या बरोबर आहे. कळालं? पैसा आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, स्मार्ट आहे, हुशार आहे. टीम ग्रुप करून वर्ण. हा सैतानाचं कृत्य नष्ट करण्यासाठीच येशू आहे. म्हणून येशू म्हणतात माझ्या देवाने माझ्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य केलेलं आहे. हालेलुया. केलं की नाही तुमच्याने माझ्या जीवनामध्ये? एवढा कठीण, एवढा चतुर, एवढा खन्नीन, टकवणारा, फसवणारा ह्याच्या हातानं देवाने आम्हाला सोडवले की नाही? हो, अद्भुत गोष्ट आहे की नाही? यापेक्षा आणि काय पाहिजे? असं मी बघायला लागलो पटकन काहीतरी मोठ्या गोष्टी व्हायला पाहिजे, बिल्डिंग यायला पाहिजे, गाडी. हे ना अद्भुत बनत नाही. आपला आत्म्याचा तारण केले देवाने, हे लय मोठा चमत्कार आहे. हा लय मोठा मिराकल आहे, लोकांना समजत नाही. आता तुम्हाला मी मध्ये एकदा शिकवलं होतं एसेकिएल 16 अध्यायामध्ये. पूर्ण तुम्हाला शिकवलं, मला तेवढा वेळ लागेल ते पूर्ण तुम्हाला सांगणार नाही. पण थोडक्यात एसेकिएल मध्ये एक गोष्ट दाखवलेला आहे 16 अध्यायामध्ये, एसेकिएल 16 चॅप्टर मध्ये. इतकं क्लिअर त्यामध्ये काय गोष्टी देवबापाने आम्हाला दाखवलेलं आहे. लय लोकांना मी काय तर सांगायला लोकांना टपकून बसलेलं असतात. हेड कव्हरिंग बद्दल चाललं बरं. संडे पण एका बहिणीने मला चर्चमध्ये भेटली, चर्च चालू झाले, बाहेर आले. सिस्टर सगळ्यांची एकच तक्रार आहे, सिस्टर डोक्यावर का घेत नाही. सगळ्यांची एकच तक्रार आहे, सिस्टर डोक्यावर का घेत नाही. मी म्हटलं मी व्हिडिओ शेअर केले नाही, म्हटलं ते पाठवा म्हटलं त्यांना. मग सिस्टरने काय म्हटले म्हणे, तिने डोक्यावर घेतात का नाही हे बघू नका, त्याच्यातलं सामर्थ्य बघा. मी म्हटलं सामर्थ्य बघायच्या नंतर म्हटलं पण रियालिटी काय हे पण लोकांना समजू दे, सत्य काय समजू दे. एखादा बाई बांधून गच्च उभारणारी बाई सगळं टाकून उभारते, काय आहे? काहीतरी आहे त्याच्यामध्ये, लोकांना समजू दे, सत्य समजू दे. म्हटलं व्हिडिओ पाठवतो ते बघा. मागच्या वेळेस तुम्हाला बोलता बोलता मी म्हटलं देवानी नठावो नठा म्हटलं तुम्हाला, म्हटलं ना आठवतं. मला लोकांना राग आला असेल, ही बाई नटते सगळ्यांना नटायला लावा लावल्या. तर तुमच्या घरच्या पुरुषांनी बघितलं की ते म्हणणार काय बाई ही बाई काय कशी करतात त्यांच्या बायकांना. ही बाईला काही काम नाही, सगळ्यांना बसवलं रूम मध्ये, एसी सगळं बंद करून, बाहेर आवाज पण जात नाही, काय होत नाही. आणि बाई काय काय तास शिकवा लागलाय. कारण सध्या काय बहिणी अशी बलकड झाल्यात की नवऱ्याला भीती वाटतात त्यांची. ही पुढं बोलायची ना, आता काय तर बोलायला लागली की हालेलुया. पण काय बोलायचं ना, आता सगळं बोलायला लागले की तोंड उडायचं ना, ते उडायला लागले. हालेलुया. चांगलं बोलण्यासाठी जे नवरे चुकत होते त्या बायका नुसतं बघायच्या, रडत बसायच्या, मारायच्या आता. पण आता बोलतात ते चुकी करायला असं नाही करायचं असं. हालेलुया. तर नटण्याबद्दल पण देवाने आम्हाला सांगितले. मला देव बाबा म्हणाला तुला वेळ आहे तू घे,
ओके चला वाचूया आपण एसेकिएल 16:1 पासून घेऊयाच आपण ते दाखवूया तुम्हाला क्रिसमस 1 पासून एसेकिएल 16:1 पासून पुढे. हा पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, हा यरूशलेमची अमंगल कृत्ये तिच्या लक्षात आणून दे. हा असे म्हण, प्रभू परमेश्वर यरूशलेमेस म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशाची आहे. हा तुझा बाप अमोरी व तुझी आई हित्तीनी होती. तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने धुवून स्वच्छ केली नाही, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही व तुला बाळंत्यात गुंडाळले नाही. तुझी करुणा येऊन त्यातले कोणतेही करावे याची तुझ्यावर कोणाची दयादृष्टी झाली नाही. तर तू जन्मलीस तेव्हा तुला अमंगळ समजून शेतात टाकून दिले होते. 1 मिनिट, ही आमची परिस्थिती होती. आम्ही जेव्हा जन्मलो ना, आम्हाला दया करावी. साधं जन्मले की बाळ कसं असतं, पांढरं पांढरं सगळं लागलेलं असते, रक्त असते, घाण असते ना. बेबी कसं असते, बेबी कसं असते, घाण असते बेबी, पूर्ण पांढरं पांढरं अंगभर काय काहीतरी असते आणि ब्लड पण असतो, सगळं असतं. आईच्या पोटातून बाहेर काढले पाण्यात नाही, बिळबिळी बाळसारखं असते. बायबल काय म्हणते, तू जन्मलीस तेव्हा तुझ्यावर दया करावी असं एक पण व्यक्ती नव्हते. तुला फेकून दिले, तू नको म्हणून फेकून दिले. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुझं नाळ पण कापायला कोणी नव्हते. बाळाला जन्मले की पहिला काय करतात, नाळ कापून आईला आणि बाळाला सेपरेट करतात. ते पण तुझ्यासाठी करायला कोणी नव्हते. बायबल म्हणते तुझीवर दया येऊन तुझ्या अंगाला मीठ लावावी हे पण कोण करत नव्हते. पूर्वी मीठ लावायचे, कारण जुनं करारामध्ये बायबलमध्ये हा वचन आहे. इट इज ट्रू. तुम्ही जर बघितलं ठराविक ठिकाणामध्ये साऊथ इंडियामध्ये ते हळद खूप लावतात का, बायकांच्या अंगावर केस नसावी. तर आमच्या इथं पार्लर आहे, हो म्हणले की जायचं सगळ्याकडे काढा. तिथं तसं नव्हता, तिथं तसं नव्हता. इथे काय सांगतात, बेबी जन्मल्यानंतर मीठ लावायचे बाळाला, कारण अंगावर केस येऊ नये म्हणून. इथं बायबल सांगते तुला कोणी मीठ लावलं नाही, नाळ कापले नाही, तुला बाळतीने गुंडाळले नाही. बाळ कसं रडते, पोटात बाहेर आलेलं आहे असं हळून हळून. मी तुम्हाला कितीतरी वेळा दाखवते, पोट सगळं आलं असं करून हात पिसू असं करून, कारण त्याला भीती वाटते. मस्तपैकी गरम गरम हात होतो किती, आणि बाहेर कुठे आले मला हो असं करते. मला रडते, बा ओरडते, असं कापत असते. बायबल काय म्हणते, त्या बाळाला बाळतीने कुणी गुंडाळले सुद्धा नाही, त्याच्यावर दया कुणाला आली नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तू नको म्हणून कुठे फेकून दिले, कुठे फेकून दिले, नकोय तू आम्हाला, तू आम्हाला नकोयस, फेकून दिले. पुढे मी तुझ्याजवळ जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले. तेव्हा मी तुला म्हणालो, तू आपल्या रक्तात लोळत आहेस, येस, तरी जिवंत राहा. काय म्हटले बाबांनी, बाबा म्हणतात मी तिकडून पास होतो, तो तुला टाकल्यात ना शेतात. सांगायला मी काय बोलायलो, क्रिसमस, क्रिसमस सांगायला तुम्हाला. तुला फेकून दिले शेतात नको म्हणून. मी तिथून जात होतो, माझी नजर आली तुझ्यावर, कारण तुला कोणी बघत नव्हते म्हणून कोणी गुंडाळले नाही, तुला कोणी दया केली नाही. जेव्हा मी तुला बघितलो, माझी दया तुझ्यावर आली, कारण तू रक्तात लोळत होतीस. कशी रक्तात लोळत होतीस, तरी पण मी काय म्हटलं, तू जिवंत राहा. डिक्लेरेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. काय म्हटले बाबांनी, तू भलेही रक्तात लोळत आहेस पण तू जिवंत राहा. डोंट डाय, लिव्ह. जिवंत राहा. जिवंत असतं तरच पुढे काम करू शकतो ना. मेले की प्रेताला काय करू शकतात, जीवन पाहिजे पहिला, जिवंत राहा पहिली गोष्ट. पुढे असेच मी तुला म्हणालो, शेतातले बीज वाढून सहस्त्रपट होते, तशी मी तुझी वृद्धी केली. तू वाढून उंच झालीस,
तू अति सुंदर झाली. Amen. तुला ऊर फुटले, हा तुझे केस वाढले, हा तरी तू उघडी नांगली होतीस. बघितलं बाबा काय बोलले? जिवंत राहा. जिवंत राहिली, मोठी व्हायला लागली, वाढायला लागली, सगळं काय जे जे आपल्या बॉडीमध्ये येतात सगळं काही फरक थांबायला लागले, सुंदर झाली, केस वाढली, ऊर फुटले, काय 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 झालं, एकदम एकदम छान दिसू लागली. पण अंगावर कपडे नव्हते. अंगावर कपडे नव्हते. पुढं मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले. Amen. तो ती वेळ तुझ्या प्रेम विकासाची होती. हा तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. Amen. हालेलुया. तुझ्याकडून मी जाता तुझ्याकडे मी बघितलं, ही तुझा प्रीतीची वेळ आहे. तुला प्रीतीची गरज आहे. somebody needs to love you. कुणीतरी तुला माझं म्हणायला पाहिजे, कुणीतरी तुझ्यावर प्रेम करायला पाहिजे. तू प्रीतीसाठी दुखवलेली आहेस, तुला पाहिजे कुणीतरी माझं म्हणणारे. बाबा म्हणतात तिथून मी जात होतो, माझी पदर तुझ्यावर मी झाकलो. तुझी नग्नता बघून मी माझं पदर तुझ्यावर झाकलो, कारण तू लय सुंदर आहेस, लय देखणी आहेस, यू आर सो ब्युटिफुल. पण उघडी आहेस म्हणून मी माझी पदर तुझ्यावर झाकलो. आता तुम्ही म्हणा सिस्टर, हे आणि ख्रिसमसचा काय संबंध आहे? ह्यासाठीच येशू आलाय. पापात जो असतो तो पापात मेलेला आहे, तो उघड आहे, नागडा आहे, त्याला काही समजत नाही. तो प्रीतीसाठी तडपडत असतो, कुणीतरी माझं मला म्हणावं, माझ्याकडे कुणीतरी बघावा. कारण पाप करणाऱ्या लोकांना सगळी हट्टपट्ट करतात, पण त्याच्या दया कुणी करत नाही. त्याला बघून निंदा करतात, त्याला तुच्छ लेखतात, त्याला वाईटात टाकतात, त्याला आणखी पाप करायला लावतात, पण त्याला वाचवत नाही कुणी. जेव्हा देवाने वचन म्हणते, मी तुला बघितलो, पहिली गोष्ट जिवंत राहा. तू वाढायलास, तू चांगलं व्हायलास, पण तुझ्या अंगावर कपडे नाहीये. म्हणून बाबाने ख्रिसमसच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या नग्नता झाकली, तारणाचं वस्त्र देऊन. हालेलुया. तारणाचं वस्त्र घालून आमच्या नग्नता झाकली. दिस इज क्रिसमस. हा क्रिसमस आहे. आमच्या नग्नता झाकण्यासाठी बाबा आले. आम्हाला त्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी बाबा आले. ते रक्तातून धुण्यासाठी बाबा आले. नाक कापण्यासाठी बाबा आले. तुला प्रीतीची गरज आहे, चल ये. मागच्याकडे मी बघितला, मोठ्या मनाने जवळ केलेला तो आमचा बाबा आहे. मोठ्या वात्सल्याने आम्हाला जवळ केलेला तो बाबा आहे. तो प्रीतीने आम्हाला जवळ करण्यासाठी तो आलेला आहे. एवढंच नाही, एवढंच नाही, पुढे थँक्यू जी. प्रभू परमेश्वर म्हणतो, हा तेव्हा मी शपथ वाहून तुझ्यावर करार केला, येस, व तू माझी झाली. आमेन. 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 बाबाने शपथ वाहिली, करार केल्याने म्हणलं तू माझी आहेस. यू बिलॉंग्स टू मी, यू बिलॉंग्स टू मी. हालेलुया. बाबाने करार करून शपथ वाहून, करार व्हेरी इम्पॉर्टंट आहे. का म्हणतात कोर्टात सगळी का पळतात? चांगलं काय झालं कोर्टात जायला पाहिजे, वाईट झालं कोर्टात जायला पाहिजे, विश्वास नाही कोर्टात जायला पाहिजे. तुम्ही कोर्टाचं म्हणजे काही एक स्ट्रॉंग गोष्टी, एक सिद्ध. बाबा काय म्हणतात, तुझ्यासाठी मी करार केलं, म्हटलं तू माझी आहेस. आता तुम्ही सांगा, तुमच्या जीवनामध्ये बाबाने अद्भुत गोष्टी केले की नाही? केले की नाही? टाकले. 4 दिवस जगणारे माणसं तुमच्यावर प्रेम करून रडत बसतात. 4 दिवस जगात जगणारे लोक तुम्हाला गद्दारपणा केले म्हणून तुम्ही रडत बसता, कुजत असता तुम्ही जीवनामध्ये. कोणासाठी जगायचं आहे? कुणासाठी जगायचं आहे? काय सांगते बाबाचं वचन आज? काय सांगते? तुमची नग्नता मी झाकली, माझं तारणाचं वस्त्र तुमच्या अंगावर घालून मी तुम्हाला झाकलं आणि मला डिक्लेअर केलं, करार केलं, तू माझी आहेस. यू बिलॉंग्स टू मी. जिथं मी आहे तिथं तू येणार, जिथं मी आहे तिथं मी तुला घेऊन जाणार. म्हणून तयार व्हा, तयार व्हा. वरी गोष्टीकडे बघा, मोठ्या मोठ्या गोष्टी बघा. माझी काय सांगितलंय, न दिसणाऱ्या गोष्टी भरपूर आहेत, त्या मला दिसत नाही, पण लय मोठ्या गोष्टी आहेत. पुढे, मी तुला पाण्याने न्हाऊ घातले, तुझ्यावरचे रक्त धुवून काढले, येस, व तुला तेलाने माखले. हालेलुया. काय केले? धुतले सगळं गाण, फेकून दिलं ना. जगाच्या लोकांना तू नकोस, मला पाहिजे. आय लव्ह यू, आय नीड यू.
हालेलुया. काय म्हणतात बाबा, तुझी लोक तुला नको म्हणतात का? मला पाहिजे तू, मला पाहिजे, माझी आहेस. काय म्हणतात, तुझं रक्त मी धुवून काढलो, स्वच्छ केलं तुला, मस्तपैकी आंघोळ घातले, पाणी घातले, तेलाने मालिश केलं तुला. हालेलुया. आमची लोक आता म्हणतात बाळाला मालिश करायला पाहिजे, तेल लावायला पाहिजे, बाबांनी तित्त केले. हालेलुया. आता करतात ना पायावर झोपून बाळाला मालिश टक घासायचं. आमच्या तरी लोक असला हॉरेबल करतात लेकरांना. माझी मम्मी असू दे, माझी सासू पण तसंच. ते पिल्लांचं डोकं एवढं असं डोकं धरतात, एकदा डोकं इकडं नाकात तोंडात बोट अशी बाळाला हलवतात. मॉलिश तर असं करतात की नाही, बघितलं का आमची मुलाकडे तगडं येते का पेक्षा दाबून दाबून आम्ही आई बाप रडले, रडत बसायला समोर. बाबा काय म्हणतात, रक्त धुतलो, पाणीने तुला आंघोळ घातली आणि वरून तेल घालून मस्त पैकी तुला बाबा बाबा करून मॉलिश करून तुला ठेवलं. पुढे तुला बेलपट्टीची वस्त्रे लेवली. कसली वस्त्रे हो, मस्त मस्त एकदम हाय ब्रँडेडची कपडे तुझ्या अंगावर मी घातलो. हा, उत्तम चरबी चोडा तुझ्या पायात घातला. बघितलं, चप्पल पण घातली, अंगावर कपडे पण घातले. आता बघत जावा, आगे आगे देखो होता है क्या. बस आता तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले. काय गुंडाळे मस्तकाला? रेशमी दुपट्टा. हा, पुढे व तुला रेशमी ओढणी पांघरली. आता लोक रेशमी ओढलेले मागायचे. आमचे बाबा मला घातले पहिलंच. हालेलुया. म्हणतो ना मी, काय म्हटलं आमच्याकडे, तुम्हाला कशाला सोंग घेत बसता, नठा चांगलं राहा. कुणाची मुलं आहे आम्ही, हे लक्षात ठेवा. कुणाची बायको, कुणाची इकडची मुलं नाही, राजांचा राजा. हालेलुया. राजांचा राजा, त्याच्यासाठी नठा. राजाची मुलं कशी असतात हो, कशी असतात? पुढे बघा, रेशमी दुपट्टा घातली, डोक्याला बांधली, सगळं. पुढे बघा, बघत जावा. मी तुला दागिन्याने सजवले. हालेलुया. आता जाऊन सांगा, जे म्हणतात दागिने घालायचे नाही त्यांना सांगा हो. काय म्हणते बायबल? डिक्लेरेशन आहे, बायबल सांगते मी तुला दागिन्याने सजवलं. आता कुठं सजवलं ते पण सांगितलं. बघा की पुढे जरा. तुझ्या हातात बांगड्या घातल्या. बांगड्या घातली हाताला, व गळ्यात गळसरी घातली. हा, गळ्यात पण चेन घातली. पुढे मी तुझ्या नाकात नथ घातली. नाकात नथ घाला. काय सांगते? घातली तुझ्या नाकात नथ घातली. नथ घातली. किती छान माझ्या बहिणीचे चेहरा फुलले. बाबा देवा धन्यवाद. असंच ठेव खायला, असंच खेळत. हा, हे सोंग घेऊन राहू नये कुणी. हा, आरामात राहू दे. काय म्हणतात? नाकात नथ घातली, हातात बांगड्या घातली, गळ्यात घातली आणि पुढे कानात बाळ्या घातल्या. बघा, आता नाही. आणि नाकात घातली, कानात नाही दाखवली, कानात पण घातली. पुढे तुझ्या डोक्याला उत्तम शिरोभूषण घातले. हे इंग्लिश मध्ये क्राउन आहे. क्राउन, डोक्याला पण मुकुट लावली. आता आणि काय पाहिजे सांगा? काय म्हणता, नटायचं की नाही? हालेलुया. लोकांना लई राग, मला माहिती माझी व्हिडिओ कोण बोलतात मला. ही बाई कुठलं काढून शिकवत असते या लोकांना. मी खरं सांगते, मी कुणाकडे बघून येत नाही, कुणाचं ऐकून येत नाही. मी तुम्हाला म्हटलं, मी लोकांचे मेसेजेस मी ऐकते कधीतरी. मी रिकामी माझं माइंड कधी ठेवत नाही. मी काय प्रार्थनेत असतो, मी गाणं म्हणत असतो, गाणं ऐकत असतो. जेव्हा मी लई कामात बिझी आहे, कुठलं तरी एक मेसेज कोणाचं पण असू दे, कोणी पण ठरवून कधी नाही. युट्यूब ऑन केले, कोण समोर आहे त्यांचं लावले. ते किती मोठा पिक्चर आहे का छोटा आहे का काय नाही, मी नाही बघत. लावले आणि मी ते ऐकत मी काम कर. माझं डोक्याला मी इकडे तिकडे भटकू देत नाही. मी 100% माझ्या बाबातच राहतो. मी काय पण करत असू दे, मी नको त्या गोष्टी विचार पण करत नाही, काहीच करत नाही. आता इथे काय सांगते, जेव्हा मी बघत असतो लोकांना, मी असं प्रॅक्टिकल लोकांना वाटते ही बाई सगळ्यांचं ऐकून येते आणि सांगते. कुणाचं ऐकलं नाही. तुम्ही ऐकला का? तुम्ही पण बघता ना युट्यूबवर काय काय. या सिंगर्स कधी ऐकला? माझा बाबा देतो, माझा बाबा देतो. डायरेक्टली नठा.
नटा, नाकात गाठले, कानात गाठले, गळ्यात गाठले, हातात गाठले आणि डोक्याला पण मुकुट. आता बड्डे खाऊन होतं. बाबा आम्हाला 12 महिन्यात हर वर्षभर लावून ठेवलेले आहेत मुकुट. स्पष्टपणे देवाचं वचन सांगते, देवाने आमच्यासाठी सर्व काही केले, आम्हाला नटवले, आमच्यासाठी सर्वस्व दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे, तू सोन्या रूपाने नटलीस. हा, तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम व जरदार याचा होता. बघितले, सोनेने तू नटलीस. म्हणून ज्या लोक म्हणतात ना नटायचं शिकवते बाई, त्यांना हे वचन सांग, माझ्या लेकरांनो घाबरू नका, उत्तर द्या, बायबलच्या द्वारे द्या. कुणी काय नाही, त्यांचं काय सर्व काढलं की काय होते, नाही, शब्दाने बोलायचं नाही, वचन हे लो देख लो इथे राहायचं आहे. हा, तुमचे सिस्टर डोक्यावर घालत ते बांधत नाही. हे बघा वचन असं सांगते, बघा ती बाई बिघडली तुम्हाला सगळ्यांना बिघडवली. होय, बघा असं आहे. सगळे म्हणतात ती बिघडली सगळ्यांना बिघडवले. हालेलुया. बायबल व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यू नो द ट्रूथ. सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. हे अध्यायामध्ये मी नंतर वाचत गेला, ते बाबांनी लय आक्रोशाने सांगितले, जे तू पडली होती तुझ्यासाठी मी सर्वस्व केलं, तुला मी दिलं, सगळं केलं, पण ही कुठं लक्ष गेलं, जाता जाता तो शिंगावाला सैतानाकडे, तो हुशार आणि चतुर आहे ना त्याच्याकडे लक्ष. नंतर तुम्ही वाचा, तुमच्यासाठी होमवर्क आहे पूर्ण आहे. जे मी त्याला सोनं दिलं ते सोनं घेऊन जाऊन ही आता मूर्ती करायला लागली. मी ह्याला चांगले कपडे दिलं, ही कपडे ती त्यांना घालायला लागली. मी तुझ्यासाठी दिलेलं सगळं तू घेऊन जाऊन सैतानाची करायला लागलेस. एक लक्षात घ्या, सैतानाकडे काही नाहीये, सगळं देवाचं. तो चोरतो, तो सगळं देवाचं चोरतो, त्याच्याकडे काहीच नाहीये, त्याचा ब्रँड नाहीये. तो कोटायला बाडे चोरत आहे, त्याचं वैयक्तिक काहीच नाही. मनुष्याला देवाने बनवले, पण अजून बाब काय, सगळे माझे. नरकाची संख्या बघितलं का आज जरी ईश्वर किती पर्सेंटेज किती आहे देवाच्या राज्यामध्ये, आय थिंक, पण आज आहे मला काठीने माहिती जगावर लई मोठं रिवायवल आहे. जगाभरात अशी संजीवनी आहे या दिवसांमध्ये. भरपूर लोक प्रभूमध्ये बलवान व्हायला, भरपूर लोक, तरुण मुलं तरी स्वतःला समर्पण करून मोठे अभिषेक सेवक येतात जगभरात. खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो ते बघून. सगळे शिकलेले एकदम, ना जगाच्या मागे ना पैशाच्या मागे, फक्त आत्म्याच्या मागे लागले. देव कार्य करणार नाही का? पूर्वी लोक चर्चमध्ये इकडच्या लोकांना दिसत नाही हो, ज्या रूढी परंपरामध्ये बांधलेले लोक आहेत ना, यांच्या मंडळीतले 4 गट होतात. जे आत्मेचे आहे तिथं वाढ आणि वाढ आहे. कुठं पण बघा, आमच्या इकडे चर्चेस मध्ये काय माहितीये, एक 4-25 लोक झाले ना, एक पास्टर दुसरं पाहिजे असतं. तू एक पास्टर हो, तू या ठिकाणी जा, तिकडे चर्च घे. आज जगामध्ये मोठ्या चर्चेस त्यांनी डिवाइड करत नाहीत, त्यांनी भाग करत नाही. आता कल्परी टेम्पल हैदराबाद मध्ये मोठं टेम्पल आहे, इंडियामध्ये मोठं टेम्पल आहे, सतीश कुमार म्हणून. त्यांच्या मंडळीची लाखो आणि लाखो लोक सर्व्हिसला असतात, लाखोनी लोक आहेत सर्व्हिसला. आणि त्याच्यासाठी कसं बसेस आहे त्यांना घेऊन जायला आणायला, एवढी भीड, आणि आलेल्या लोकांना जेवण आहे. मग लोक अशी मानतात त्यांना जेवण देतात म्हणून, जेवण देतात म्हणून जात येणाऱ्या लोकांना काळजी घेतात, काळजी घेतात म्हणून येतात लोक, बिंदास येतात. सकाळ ते संध्याकाळपर्यंत सर्व्हिस असतात तिथं, दिवसभर लाखोनी लोक चर्चला. पास्टर तेच. आता यांनी का तुकडं करत नाही? तुकडं केलं की लाभ झाला सगळ्यांचा. हा, तुम्ही या गावातून येता, तिकडे एक चर्च आहे, तुम्ही तिकडं गावातून येतात ना, बस करा, घेऊन या लोकांना, प्रवासी लोकांना जेवायला घाला. आमच्या इकडचे लोक नाहीत. 4 पास्टर कधी पाहिजे, ग्रुप्स त्यांना वाढवण्यासाठी पाहिजे, त्यांना स्पेसिफिकली जेवण देण्यासाठी. इकडे तिकडे गट करताना वाढवायचं, असं नाही तुझं एक चर्च, तुझं एक चर्च, एवढासा चर्च, त्यामध्ये 7 ते 8 पास्टर लोक. काय काम आहे, काय काम आहे? पगार पैशाचं गोष्टच नाहीये, वज कोणाला आहे? मग सगळे आपलं चूल आपलं म्हणून त्याकडे लक्ष असते. माझी मंडळी, माझी लोक चर्चमध्ये सगळे, पण हे एक गट, ते एक गट, ते एक गट, जेव्हा एकत्रित येतात ना, बघायला पाहिजे एकमेकांचा. नाही,
तसंच सैतानाने आज जगामध्ये कार्य केलेलं आहे. जे देवाच आहे त्याला चोरून 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 लोकांना आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे, आपली संख्या वाढवून घेतलेला आहे. जे देवानी आम्हाला नटवल्या, आम्हाला सजवल्या, आम्हाला जागल्या, हीच घेऊन तो आज मूर्त्यांना जागत आहे, मूर्त्यांना सजवत आहे, मूर्त्यांना घालत आहे. कोण दिले? देवाने आम्हाला दिले, आम्हाला दिले सगळ्या गोष्टी, पण आज कोण द्यायला? त्यांना घालायला. म्हणून देवाने त्यामध्ये पूर्ण तुम्ही वाचला, रागाने लय बडबडलाय, लय बोललाय, लय दुःखाने, लय आक्रोशाने देव बाप्पा बोललाय. पण एवढं बोलून पण 63 वाचला. मराठीमध्ये थोडं वेगळं आहे, पण इंग्लिशमध्ये इतकं सुंदर वचन आहे ते. एझेकिएल 16:63 16:63 एझेकिएल 16:63 वाचा. एझेकिएल 16:63 हा. तुझे सर्व केलेस त्याचे मी क्षमा करीन. हा. म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जा पावशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. हे वचन समजणार नाही तुम्हाला. तुझी अपराधांची मी क्षमा करेन. दिस इज क्रिसमस. हालेलुया. इंग्लिश मध्ये असा, आय विल बिकम ऑटोनॉमेंट फॉर यू. यज्ञाच्या बली पक्षी ते प्राणी म्हणून मी होईल तुमच्यासाठी. सॅक्रिफाइस. कळालं? क्षमा कधी होते? पुनीत तुम्ही मरायला पाहिजे. दिस इज क्रिसमस. ज्या बापाने आम्हाला झाकली केली, सगळं केले, आम्ही भटकत गेलेले असताना त्या क्रॉसवर मरण्यासाठी म्हणून आले. ही क्रिसमस आहे. ऑटोनॉमेंट. स्वतःला एक नाही, स्वतःला बली म्हणून आमच्यासाठी दिले. आणि मग तुझी पापाची मी क्षमा करीन. आणि म्हणता जेव्हा तुला आठवेल तुझं पाप, तुला लाज वाटेल. लाज वाटते की नाही? प्रभूमध्ये आल्यानंतर, प्रभूमध्ये आल्यानंतर ज्या ज्या चुकीची गोष्ट आम्ही पूर्वी करत होते, जे आठवण केलं तरी लाज वाटते, गाण वाटते. बायबलचं वचन सांगते, बायबलचं वचन सांगते, हेच आमचं तारण आहे, हेच आमचा रिपेंटन्स आहे, पश्चाताप आहे. एखादा पापी देवाकडे येतो का? तो रडतो, त्याला लाज वाटते, त्याचा गाणेडे कृत्य विचार करून, म्हणून तो रडतो. ही क्रिसमस आहे. हालेलुया. ही क्रिसमस आहे. आम्हाला समजते मी असं होतो काय, मी असं बोलायची काय, मी असं वागायची काय, मी असं विचार करायची काय, कसं काय. आमचं कृत्य विचार आम्हालाच लाज वाटते. मग हेच क्रिसमस आहे. ते बापाने ह्या करण्यासाठीच म्हणतात मी तुझी पापांची क्षमा करेन. जे पापांची आमची क्षमा करतो, आम्ही पश्चाताप करतो, आम्ही रिपेंटन्स करतो, आम्ही नवीन होतो. समजलं? आम्ही नवीन होतो. आम्हाला समजते ज्या देवाने मी पडले असताना माझ्या लोकांनी शेतात फेकून दिले, पण माझ्या बाबाने मला जवळ केली. माझ्या बाबाने मला धुतली, अंघोळ घातली, तेलाने मस्तपैकी मॉलिश करून घेतली, कपडे घातले, सोनं घातले, चांगल्या चांगल्या मला सजवली, नटवली. ही आठवण येणार. हालेलुया. म्हणून आम्ही काय केले पाहिजे? स्तोत्र 62:8 Psalm 62:8 वाचूया. Psalm 62:8 वाचा. थँक यू जीसस. स्तोत्र 62:8. हां. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. आमेन. काय केले पाहिजे? सर्वदा त्याच्यावर आश्रय धरा आणि त्याच्यावर आपलं मन मोकळं करा. काय लोक प्रार्थना करताना पण मन मोकळं करत नाही देवाकडे. बी ओपन. मला माहित नाही का मी प्रे करत होतो, अचानक माझ्या तोंडातनं काय पडायला लागले, माझे विचार तुझा विचार असू दे, माझं बघणं तुझं बघणं असू दे, माझं बोलणं तुझं बोलणं असू दे, मी कुठं जाऊन तू जिथं जायचं तिकडं मला घेऊन जा. माझं प्रार्थनाच काल वेगळं होतं. मी म्हटलं संध्याकाळी असं कसं रिकॉर्डिंग यायच्या आधी, रिकॉर्डिंग यायच्या आधी मी प्रेयरमध्ये होतो. ब्रदरचं फास्टिंग प्रेयर झालं, हॉल रिकामी झाली, त्याने नाश्ता वगैरे दिलं. ते नाश्ता मी आपलं जाऊन तयार होऊनच एकदम माझा बसला आणि प्रे करत होतो. कंटिन्यू. Let your ways be my ways. Let your thoughts be my thoughts. Let your thinking be my thinking. Let your words be my words. Continuously. मी ठरवून केलेले प्रयत्न नाही, अभिषेकाने भरून ऑटोमॅटिक ते शब्द काहीतरी वेगळं. काय सांगते देवाचं वचन? आपला बिस्त त्याचं वाटते. मन मोकळं करा. मन मोकळं करत नाही सा तुम्ही झिरून जाणार, तुम्ही दमून जाणार, तुम्ही कचून जाणार, तुम्ही पुन्हा समरी ओपन करू शकणार नाही. बाबाकडे बांधून राहू नका.
मागच्या वेळेस एक साक्ष आहे. एका लेकराने मला कॉल केली, त्याला बोलायला तितकी रडत होती, नुसतं रडत होती, त्याला काही तोंड उघडून बोलायला पण येणं झाले. नाही म्हणते सिस्टर मला काहीतरी व्हायला लागलं, मला काय समजायला झाले, मला काय व्हायला लागलं, माझा हात पाय कापायला, नुसतं रडायला लागले, प्रार्थना काय करायची समजायला झाली. हालेलुया. प्रार्थना काय करू, कशासाठी करू, काय समजायला झाली. मी म्हटलं घाबरू नकोस, पवित्र आत्मा तुझ्याद्वारे कोणासाठी तरी मध्यस्थीची प्रार्थना करवत आहे. ते म्हणे ऐकत त्याला बरं वाटायला लागलं मी काय बोलायला लागलो. मी म्हटलं कुणीतरी त्रासात आहे, त्यांच्यासाठी तुझ्याद्वारे पवित्र आत्मा मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. आता ह्या लेकराला अन्य भाषा वगैरे येत नाही. मी त्याला एकच सांगितलं, परत तुला तसं वाटायला तू जा आणि प्रार्थनेला बस. प्रार्थनेला बस, शब्द फुटत नाही ना, नुसतं स्तुती करत राहा. नक्की देव अन्य भाषाच्या द्वारे मध्यस्थीची प्रार्थना करणार. ती कंटिन्यू बोलायला लागली, पण त्यालाच माहिती तोंडात अन्य भाषा बाहेर पडायला लागलं. ती रडत होती. देव बाबाकडे म्हटली, देवा कुणासाठी तू दाखवलंस मला सांग तरी मी कुणासाठी प्रार्थना करू. वेळी सगळं झालेली, त्याला काही सुचत नव्हतं, काही समजत नव्हतं, काय करू आणि काय नाही करू. जेव्हा ती म्हटली मला दाखवा तरी डॅडी कुणासाठी प्रार्थना करू, पिक्चर दाखवले पूर्ण कोणते व्यक्ती. हालेलुया. म्हणते सिस्टर तुम्ही बोलताना ऐकून माहित होतं, मी बघितलं, म्हटलं हीच मला पाहिजे. माझ्या सगळ्या लेकरांना असंच व्हायला पाहिजे, बलवान. हालेलुया. ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहे नको, रियालिटी मध्ये पाहिजे. ती लेकरू म्हटली क्लिअरली मला दाखवले कुणासाठी मला प्रार्थना करायचं आहे, तो कुठल्या त्रासात आहे. लोकांनी आपला होतो नव्हतो शक्ती पूर्ण संपादन करून त्या लेकराला उद्ध्वस्त करायला उठले. त्या बाळाला काय माहित असेल, त्याला काय माहित असेल, देवाचा आत्मा एखाद्या व्यक्तीच्या घालून मध्यस्थीची प्रार्थना करून त्या लेकराला वाचवलं. हालेलुया. हालेलुया. ऑटोमॅटिक त्याला माहित पण नाही, ती प्रेयर केली, सगळं केलं आणि नंतर मी एकदम फ्रेश असतो, एकदम मस्त वाटायला लागले. ही देवाचा अभिषेक आहे. बायबल तेच म्हणते, मन ओथा. देवाचं वाणी ऐकायला पाहिजे, मन ओतले पाहिजे, मन पूर्णपणे मोकळं. तुम्हाला काय वाटते ना बोला. मी म्हणतो तुम्हाला पर्सनल प्रेयरसाठी वैयक्तिक जावं, आसरी लावण्यासाठी सगळे करतात, तिथे जाऊन कुठे गाणं म्हणायचं, लोक बघायला ना मी प्रार्थना करायला लागले, कोणतरी विचारले प्रार्थना करते का, करते म्हणून सांगायला प्रेयर करू नका. ओपन तुमचा आणि तुमच्या बाबाचा संबंध असा पाहिजे ना, काहीतरी गुप्त ठेवू नये तुमच्यापासून. ओपन तुम्ही जेवढं मोकळं तर तेव्हा तुमच्याकडे मोकळं होणार. आता तुमची आणि दुसऱ्यांची मैत्री कशी जमते हो, जेव्हा समोर व्यक्तीने ओपनली तुमच्याकडून सगळं बोलायला लागलं तुम्ही पण बोलता ना, ते आपलं असं आहे, आपलं काही सांगा. तुम्हाला आवडते तसले लोक, आवडते किती छान आहे, काहीच बोलत नाही असं बाळ म्हणतात. मन मोकळं करायला पाहिजे, माणसांकडे नाही देवाकडे तरी करा. बाबा काय म्हणतात, आपलं मन मोकळं करा, बोला ते बाबाकडं. 10 वचन Psalm 62:10. Thank you Jesus. स्तोत्र 62:10. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिळवू नका. हालेलुया. संपत्ती वाढली तर तिच्यावर चित्त ठेवू नका. हालेलुया. नको ते गोष्टीवर लक्ष नको. संपत्ती वाढली तिथं चित्त नको. आता हे पैसा आहे, एवढा पैसा येणार, हे पैशाची काय करू, इकडे गुंतवू का तिकडे गुंतवू, हे घेऊ का ते घेऊ, नाही त्या गोष्टीवर लक्ष लावू नका, बाबामध्ये लक्ष लावा. मन मोकळं करा, देवबापाकडे बघा, कारण त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला देव आहे. आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केलेला देव आहे. वेळ आपल्या संपत आली, थोडक्यामध्ये आपण बघूया यशाया 35, आयसाया 35. तेव्हा थोडंसं वचन बघूया, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आय थिंक 2 पासून आपण वाचूया. पहिला 2 पासून व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज क्रिसमस, क्रिसमस काय आहे बघा. यशाया 35:2 पासून पुढे. ते अत्यंत प्रफुल्लित होऊन आनंदाने गाऊन उत्सव करेल. आमेन. आमेन. लबानोनाची शोभा त्याला मिळेल. आमेन. कर्मेल शारोन याचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. शारोन आणि कर्मेल या ठिकाणी संपत्ती आहे, लेबनॉन मधलं ब्युटी आहे, हे सगळं तुम्हाला मिळणार. आमेन. पुढे ती परमेश्वराचे वैभव आणि ते आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. गलित हस्त दृढ करा. आमेन. काय करा म्हणते, गलित हस्त दृढ करा. ढिल्ला पडलेला हात स्ट्रॉंग करा. काय करा,
काहीतरी चुकीचा विचार करायचा, मेल्यासारखं वर्ण कालेपर्यंत जीव गेलं. हा होतं ना, होतं की नाही? काय म्हणते देवाचं वचन? लपडलेला हात बलकट करा. हालेलुया. पुढे लटपटणारे गुडघे हा. बळकट करा. बलकट करा. गुडघे दुखायला लटपटायला. कधी गुडघे लटपडतात हो? कधी लटपडतात? काय माहित नाही तुम्हाला? मला सांगते. भीती वाटली, भीती वाटली. हा वेश्याचं काय झालं? भिंतीवर बोट. आतापर्यंत काय म्हणतो? बोट कुठे झाल्यात? काय तरी बोट लिवा लागले भिंतीवर. काय झालं? बेलशाझर राजा कमरेपासून पायावर लटका लागला. काहीतरी व्हायला लागले. लोक आले तांत्रिक मांत्रिक बघून वाचायला कोणाला काही समजणं झाले. राणीने समजा काय करणे राजाचा. माणूस इथून दिल्लं पडलं, संपलं. हालेलुया. म्हणून काय म्हणतात? लटपटणारे गुडघे बलकट करा. हात बलकट करा, गुडघे बलकट करा. तुमच्या देवाने तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. पुढे घाबऱ्या मनाच्यास म्हणा, धीर धरा, आमेन. भिवू नका. तुमचंच आहे, कोणासाठी जाणार नाही. हालेलुया. घाबरा मना सांगा, धीर धरा, भिवू नका. हा मित्र म्हण. हा अहो अधिकार दिले. एक तुम्हाला सांगतो, एखाद्या व्यक्ती चुकीच्या गोष्टी आता करणारे तुम्हाला जाणवताना भांड करून प्रेरणा बोलायचं नाही, ओरडायचं नाही जोरात. जाऊ नका की कशाला चालणार. येशूच्या नावाने बाहेर जाणार नाही. दॅट्स इट. काय करायचं? मी बाहेर चाललो, काम आहे. हा टाटा बाय बाय, जावा. तुम्ही जावा, मी पण प्रेरणा बसलो. याला म्हणत नाही. तुम्ही स्वतःचा साईड काढायला, स्वतःला वाचवायला असता. तुम्हाला माहिती आहे हा व्यक्ती अमुक वेळेला पापाच्या ठिकाणी चालला, त्याला धमकवा. त्याला तोंड जाऊ नको बोलायचं नाही. वरनं तोंडावर बोलायचं नाही. तू बाहेर जाणार. दॅट्स इट इन जीसस नेम. हालेलुया. बघा आमची लोक करतात. हालेलुया. बोलायचा. ज्या काही गोष्टी आता तुम्हाला का आणि सगळ्या गोष्टींमध्ये डिसिजन देत राहू नका. हे करतो ते करतो, करू नका. भांडू बसू नका. तुम्हाला नको वाटले ना, दे बाबा हे करूच नका. हा सायलेंट बोल. आम्ही बाबाला आमचा आवाज ऐकू येतो. जगाच्या लोकांना ऐकू येत नाही. तर सैतान मात्र लय हुशार. तो लय चतुर आहे ना दानियेलापेक्षा. त्याला पण समजते काय करायला लागले. हळूच स्पिरिच्युअल वॉरफेअर काय आहे? तलवार घेऊन चाकू घेऊन मी लढतो म्हणायला नाही म्हणत. आत्मेमधलं वार. आवाज येणार नाही. असलं काम होतात की नाही. हालेलुया. स्पिरिच्युअल वॉर म्हणतात. स्पिरिच्युअल वॉरफेअरलाच म्हणतात. तिथं काय म्हणायचं? ज्या गोष्टी घडायला लागल्या जे नाही आहे थांबवायचं. पूर्णपणे थांबवायचं. म्हणून म्हणतात परमेश्वर लटपटणारे हात, लटपटणारे गुडघे, बाई बलकट करता. बाबा बलकट करता. लय झालं. पुढे घाबरा मनाच्यास म्हणा, धीर धरा, भिवू नका. येस. पहा तुमचा देह सूड घेण्यास अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल. आमेन. तो येईल व तुमचा उद्धार करेल. हालेलुया. मनाला सांगा, धीर तुमच्या मनाला सांगा. मगाशी काय म्हणलं? ये मेरे मन प्रभु की तुम आराधना कर. का करायचंय? त्यानं माझ्यावर उपकार केलेला आहे. माझ्या मनाला धीर दिलेला आहे. मला वाचवलेला, मला शक्ती दिलेला आहे. म्हणून स्ट्रॉंग उभा राहा. घाबरायचं नाही, डळमळायचं नाही, चिंता करायचं नाही. हालेलुया. अजिबात निराश व्हायचं नाही. स्ट्रॉंग उभा राहायचं. मनाला शक्ती द्यायचं. मनाला स्ट्रॉंग करायचं आतून. आणि म्हणायचं, म्हणून म्हणतात मनाला सांग धीर द्या. त्याला स्ट्रॉंग करा. धैर्याने उभा राहा. पुढे तेव्हा अंधाचे नेत्र उघडतील. ते नको आपल्याला. आता आपण 10 वचन वाचूया. 10 यशा 35. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जय जयकार करीत सिंहण्यात येतील. त्याच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. येस. ते आनंद व हर्ष पावतील. येस. दुःख व उसासे पळ काढतील. हालेलुया. मुक्त झालेले लोक जे ख्रिसमस साजरा करण्यासाठी बाबाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे, आम्हाला मुक्त करण्यासाठी.
त्या चिखलातून, त्या दलदलीतून तो चतुर, तो हुशार, त्या सैतानाचं डोकं चेचण्यासाठी आम्हाला बाबाने निवडलंय, म्हणून आम्ही मस्त की उल्हास आणि आनंदाने बाबाचा जयजयकार करत येण्यासाठी. दिस इज क्रिसमस. हालेलुया. हा नाताळ आहे. म्हणून बाबा म्हणतात तुझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी मी केलेल्या आहे, तुला मी महान कार्य केलेलं आहे. कुणी तुझ्याकडे बघत नव्हते, तुझं नाव कापली नव्हती, मी कापलो, धुतलो, कपडे काढले, तुला नटवलं, तुला सजवलं, तुला उभा केलं. आता तू माझी आहेस म्हणून डिक्लेअर पण केलं. म्हणून मी ह्या जगामध्ये आलो क्रिसमस करण्यासाठी. हालेलुया. दिस इज द मीनिंग ऑफ क्रिसमस. किती लोकांना समजलं मला माहित नाही. या अध्यायामध्ये मी पुढे वाचले की असं येशूने आले, आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना चालवले, मेलेल्यांना जीवन केले. हे सगळे पार्ट ऑफ लढे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आत्मेची तारण. आत्मेची तारण हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते तारण आम्हाला देण्यासाठीच येशू आले क्रिसमसच्या रूपाने. भले ते बाळ छोटं, पण बाळाला मी बायबल असताना मी विचार करतो, मी लय येशू वाचत होतो, म्हणलं सिमियोन किती छान दिसेल ते बाळाला येशूला असं घेऊन, येशू बाळाला ते घेऊन त्यांनी धन्यवाद दिले आणि म्हटलं देवा आता तुम्हाला सुखाने घेऊन जाशील. काय आहे क्रिसमस मीनिंग? काय आहे? तुमचं आणि माझं दुकानामध्ये बदलण्यासाठीच क्रिसमस आहे. बरं सांगतो, इकडं तिकडं काही गोष्टी नाहीये. येशूनी ज्या सैतानाचं डोकं चेचण्यासाठी बाळासारखं जन्माला यायलाच पाहिजे होतं, म्हणून येशूनाला दिस इज द बिगिनिंग ऑफ गॉड्स ग्रेट प्लॅन. देवाची महान मोठी योजनेचा हा सुरुवात आहे. बाळ म्हणून आलं नसते, क्रॉसवर गेले नसते. ते काय म्हणले, 58 मिनिट तुझ्यासाठी मी यज्ञ अर्पण करेन. एझेकिएल 16:63 मध्ये म्हणल्याप्रमाणे तुमचा आणि माझ्यासाठी ते यज्ञ म्हणून स्वतःला देण्यासाठी येशू आले. ते तो क्रिसमस आहे. हालेलुया. समजलं सर्वांना? वाचूया लूक 1:49. जीसस. लूक 1:49. हा. कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महान कृत्य केली आहे. हालेलुया. जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महान कृत्य केलेले आहे. He has done great things for me, for me, for me. माझ्यासाठी, माझ्यासाठी, माझ्यासाठी. हालेलुया. तुम्ही बोलत राहणार, खरं तुमच्या जीवनामध्ये अजून अद्भुत गोष्टी बघणार. जे जे देवाने आम्हाला दिली, सैतानाने ते सगळं लुबाडून जाऊन सैतानानं आपल्याकडे करून घेतला. तो श्रीमंत झाला, पण देवाने त्याला मुगडं नागडं करून त्याला पळवली. येणाऱ्या दिवसांमध्ये ते मी तुम्हाला क्लिअर सांगेन. आतापर्यंत एवढं बस. हालेलुया. मोठे नंबर होते. थँक्यू लॉर्ड. Thank you, Daddy. Worship you, God Almighty, glory, Father. Ribama Shekeri Andana Mabakara Rabashi. धन्यवाद यीशु, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Thank you, Lord Almighty, glory, Father. Worship you, God. Ribama Shekeri Andana Mabakara Rabashi. माझ्या लेकरांना देवाची महान उपस्थिती या ठिकाणी आहे. बाबाची उपस्थिती या ठिकाणी आहे. बाबा म्हणते मी तुझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केलेला देव आहे. अद्भुत कृत्य मी तुझ्या जीवनामध्ये केलेला परमेश्वर आहे. थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड अल्माइटी, ग्लोरी फादर. कारण देवाचं वचन म्हणते लूक 1:37 म्हणल्याप्रमाणे त्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाहीये. कोणती गोष्ट अशक्य नाहीये. कोणती गोष्ट अशक्य नाहीये. म्हणून तो महान कृत्य आमच्यासाठी केलेला बाप आहे. आम्हाला जगाने टाकली होती, फेकली होती, आम्हाला कुठल्याही कामाचं नाही म्हणून, पण बाबाने आम्हाला जवळ केली, आम्हाला धुतली, आम्हाला अंघोळ घातली, आमचं रक्त सगळं साफ केली, त्याचे कपडे तारणाचा जगामावर घातली, आम्हाला नटवली, त्याचं सगळं त्याच्या नीतिमत्वाने, त्याच्या पवित्रतेने ही आमचं दागिने आहेत प्रिया. त्याचं पवित्रतेचं वस्त्र आमच्यावर आहे, धार्मिकतेचा रोब आमच्यावर आहे. जे काही ते देवाने सांगितलेलं आहे तुझ्या डोक्यावर घातलेलं आहे, सल्वेशन आहे, तारण आहे, तारण आहे. तुझ्यावर मी रेशमी दुपट्टा घातलो, हीच तो जगा आहे बाबाने आम्हाला घातलेला. हा पवित्रतेचा जगा जो सैतान त्याला बघून थरथर कापतो, तो जवळ पण येऊ शकत नाही. थँक्यू डॅडी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रिबामा शेखेरी अंदना मबखारा रबासेखेरे विश. थँक्यू माय लॉर्ड अँड मायटी ग्लोरी फादर. माझ्या लेकराला बाबाने जे बोलले तुम्हाला किती समजलं मला माहित नाही. म्हणून देवाला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड अँड मायटी ग्लोरी फादर.
Thank you, my Lord Almighty. Glory, Father. Glory, 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 glory. Thank you, Lord Almighty. Glory. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मौत से बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी
आम्हाला वाचवलेलं बाबा तुम्ही आहे राजा. Thank you, Jesus. हेच रिअल क्रिसमस आहे बाबा. Amen. Yes, yes. हेच खरं क्रिसमस आहे डॅडी. आम्हाला बघून बाबा आम्ही उघडं नागड पडलो होतो. आमच्यावर कुणी दया करण्यासाठी आमचं जीवन नव्हता, म्हणून तुम्ही दया करण्यासाठी जगावर आला बाबा. Amen. Yes, Jesus. होय बाबा. जे आमचं सर्वस्व तुम्ही दिलेलं ते सैतान लुबाडून घेऊन गेला बाबा. ते आम्हाला परत देण्यासाठी तुम्ही आला बाबा. Amen. Thank you, Jesus. ते परत देण्यासाठी तुम्ही आला राजा. तुमचं दानाचं वस्त्र पवित्र जगेन आम्हाला जपण्यासाठी तुम्ही आला बाबा. होय बाबा. तुमच्या सुंदरतेने तुम्ही मला ठेवण्यासाठी आला राजा. तुमचं लेकरे म्हणून मोखटीने जीवन जगण्यासाठी तू आलास बाबा. आज भीती नाही, दडपण नाही, कुठली गोष्ट नाहीये राजा, चिंता नाहीये बाबा. का तू म्हणलास लटपटणार आहे गुडघे बलकट करा. तुमचा हात जे सोय झाला ढिल्ला पडला त्याला स्ट्रॉंग करा. होय डॅडी तू म्हणलास तू माझी आहेस. Yes, amen. Yes. तुम्ही माझा आहे. Amen. Yes. तुम्ही म्हटला बाबा मी तुझ्याशी करार केलेला देव आहे. होय बाबा. तुला मी नुसतं नटवलं नाही, तुला धुतलं नाही, तुला आंघोळ घातली नाही, तुझं रक्त धुवून काढलं नाही, तुला कपडे घातलेलंच नाहीये. तुला मी माझं केलेला देव आहे. Amen. Amen. Yes, Jesus. हे बाबा मी तुझा आहोत. होय बाबा. त्यापेक्षा मोठी धन्यता काय पाहिजे होय बाबा. बाबा. या जगातलं कोण काय पण म्हणू दे राजा, आम्ही तुझा आहोत हे आमचा आशीर्वाद Amen. आहे. Amen. Yes, yes. Nobody can take this from us. Yes, Jesus. कुणी आमच्यापासून हिसकावून घेऊ शकणार नाही बाबा. आम्ही तुझा आहोत. Amen. Yes. आम्ही तुझा आहोत डॅडी. आम्ही तुझा आहोत. Yes, yes. महान कार्य करण्यासाठी क्रिसमस म्हणून तू या जगामध्ये आलास Amen. Thank you, बाबा. Jesus. एक बाळाच्या रूपाने तू आलास. होय बाबा. आज रिअल क्रिसमसची मिनिंग तू आम्हाला सुरुवात केला शिकवण्यासाठी. कोटी कोटी Thank you, धन्यवाद. thank you, Father. कोटी कोटी धन्यवाद Thank बाबा. you. कोटी कोटी धन्यवाद. Thank you. का तुमचं वचन मध्ये ज्याच्यावर माझं प्रेम आहे त्यालाच मी सिक्रेट्स रिव्हील करतो. Amen. Yes. आमच्यावर तुमचं प्रेम आहे डॅडी. होय बाबा. अपार प्रेम आहे बाबा. होय बाबा. म्हणून तुम्ही तुमची गुप्त गोष्ट आम्हाला सांगता तर कोटी कोटी Thank धन्यवाद. you, Lord. तसलेल्या प्रत्येक लेकरांना बाबा जे कोणी व्हिडिओ बघते त्यांच्यापर्यंत तुझा सांबार तुझा अभिषेक जाऊ दे Amen. बाबा. Yes, Jesus. लोकांना बाप्पा बंधनाखाली राहू नये तर मोकळं होऊन आनंदी जीवन जगण्यासाठी कृपा Yes, कर. Lord. हे असं का ते तसं का नाही ते व्यर्थ बडबड करण्यापेक्षा तुझं वचन काय म्हणते याकडे फोकस करण्यासाठी लोकांना तुम्ही कृपा सहाय्याने मदत Yes, करा. Lord. आणि खरं क्रिसमस काय आहे तुझं ताणाचा झगा तू आम्हाला गाठला तू आम्हाला नटवला हे सत्य लोकांना समजू दे बाबा. होय बाबा. समजू दे राजा आणि तुझी महान कृपा प्रत्येकावर येऊ दे बाबा. विशेष करून प्रार्थना करत आहे हा महिना प्रत्येकासाठी आशीर्वादाचा होऊ दे. Amen. Yes, Jesus. आशीर्वादाचा होऊ दे होय बाबा. बाबा. गावून भरून भरू दे एवढं तू समृद्धी कर. Amen. Yes, thank आणि you. माझ्याकडे नाही नाही म्हणण्यापेक्षा दुसऱ्यांना मदत करणारा तू याला बनव. Amen. Amen. Yes, Jesus. बनव बाबा बनव. होय बाबा. दुसऱ्यांसाठी ने आपला हात पुढे होय करावा. बाबा. लोकांनी मदत करावी. तू असं दयाने कृपेने कर. प्रत्येकाची गरज तू गौरवाने होय पुरव. बाबा. संपूर्ण जगाला प्रत्येक आत्म्याची तारण होऊ दे होऊ दे. बाबा. तू निर्माण केलेला जग तुझा जग हा सैताने हिसकावून घेतलेला आहे. लोकांना गुलामगिरीमध्ये मारून ठेवलेला आहे बाबा. त्या लोकांना तू सोडव वाचव बाबा. होय बाबा. वाचव राजे वाचव. तुझे महान कृपाने दयेसाठी डॅडी होली स्पिरिट तुम्ही आम्हाला चालवलं तुम्ही आम्हाला शिकवलं तुम्ही आमच्याशी बोलायला धन्यवाद. Thank you. तुमचंच नाव उंच करून बाबा प्रवेशच्या नाम मागते म्हणून तू आहे. आमेन आमेन आमेन. थँक यू डॅडी. लव यू वर्शिप यू गॉड. प्रेज गॉड. थँक यू गॉड. गॉड ब्लेस यू ऑल. सर्वांना प्रेज लॉर्ड. बघा आशीर्वादित व्हा आणि प्रार्थना दिवसामध्ये भरपूर रिव्हील व्हायला पाहिजे. Yes. आणि विशेष करून भक्ती चॅनलमध्ये पण ब्रदरांचा मेसेज खूप छान असं रेकॉर्डिंग झाले काल शनिवार आणि रविवारची तुम्ही बघा. आणि जे तुमचे विदर्भी लोक ज्यांना क्रिसमस माहीत नाही आहे त्यांना पण सांगा की रिअल क्रिसमस काय आहे. तुम्हाला माहिती आहे क्रिसमसची 25 तारखेला मेसेज बघण्यापेक्षा आत्तापासून ब्रदरांनी सुरू केल्या ते शनिवार रविवारचा मेसेज पण पूर्ण बघायला सांगा. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.